तर राम राम मित्रांनो, मी तुमचा मित्र जळगावचा आद्या. तर आज जातो मी जायचं आपल्याला वावरात. तर चला मला नेतो मी मा वावरात. आणि आज आपल्याला काही डिस्कवर बी नाही ना कोणती शाईन बी नाही. आपला मित्र भेटला भाऊ आपल्याला बाहेर. हा पा आपला फॉलोवर आहे. काय ते फॉलो करो, लाईक करो. जळगावच्या आद्याला फॉलो करून घ्या. हा चला मग आता जाऊ आपण वावरात. आता जायचं आहे भाऊ आपल्याला 3 नंबर शाळेतून. तर आपल्यासोबत आपला मित्र बी आहे. आता हा जाईन शाळेत आणि मी जातो वावरात. हा तिकडे शाळा भरलेला आहे आणि हा पा किती उशिरा काढला पोरे. इकडे शाळा भरेला आहे. चला मी जातो आता पटकन. तर भाऊ आमच्या 3 नंबर शाळेत हे टाकीचं बांधकाम चालू आहे. टाकी पहा किती वर आहे. ही उच्चार आहे टाकी. हे मजदूर भाऊ एवढ्या वर जाऊन काम करतात. एवढ्या वर जाऊन किती वर आहे टाकी पहा तुम्हीच. तुम्हाला कधी आपल्या या टाकीवरचा ब्लॉग कधी पाहायचा असला तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा की या टाकीवर जाऊन आपला एकदा ब्लॉग बनवतो. या टाकीवर म्हणजे कसा व्ह्यू येते काय ते. तर मी बनवला भाऊ, पण त्याच्या पिरं सेव करायला गेलतो. तो सेवच नव्हता होता. आपल्या एडिट सगळं केलं तर मी गेलतो एकदा या टाकीवर. टाकीवरचा नजारा खूप खतरनाक आहे. चला बघ तुम्हाला दाखवतो की आता वावरात जाऊ. चला बघ आता जाऊ आपण वावरात. चालता चालता आलो भाऊ लाईन बस स्टँड. हे लाईन बस स्टँड आहे भाऊ आमच्या जळगाव मोठचं. तुम्ही लाईन बस स्टँड आपला जळगाव मोठचं. आता इथे उद्या असता गिष्ट्या ते आमच्या कामावरचे माणसं तेव्हा कार्य चालत नाही आम्हाला. इनाम आता चौक अरे बाला दाखवून त्याला कितना बाला दाखव. बाला दाखवून त्याला बाला दाखवून बाला चला मग मी जातो वावरात. चला मग फुगतो आपण जाऊ आता वावरात. बस स्टँडवरचा नजारा पाहिला असेल. एकदा डबल पाहून घ्या बस स्टँडचा नजारा. रस्त्याने चाललो होती भेटले भाऊ आपल्याला आपले बाबा. आता आपण जाऊ आपल्या शैनवर डायरेक्ट वावरात. आता पोहोचलो आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. अजून 2 फलांका टाकली की आपल्या वावराचा रस्ता आहे. अरे प्लॅन चेंज. इकडे उकडे हो आता कुठे ट्रॅक्टरला फोन लावा. चला भाऊ आपण ट्रॅक्टरवाल्याला फोन लावू. लावला भाऊ आपण ट्रॅक्टरवाल्याला फोन. आता स्पीकरवर ठेवतो मग होईल. आता भाऊ बोलतात भाऊ आपले बाबा. आता पोहोचलो भाऊ आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जवळ. याला म्हणतात भाऊ सिद्धार्थ चौक. हा इकडे सिद्धार्थ चौक किंवा हा चौक जो आहे तो सिद्धार्थ चौक. आणि इकडे आपला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. युराला का ट्रॅक्टरवाला तो आला ट्रॅक्टरवाला भाऊ. युराला ट्रॅक्टरवाला मागे आहे भाऊ. आणि आम्ही चालू पुढे शाही घेऊन आपली. आपण चालू आवरा शाईन घेऊन आपली. आणि हा ब्लॉग भाऊ आपल्या युट्यूबवर पडेल. आणि हा मोठा ब्लॉग राहील. युट्यूबवर ब्लॉग पडेल आपला हा. अरे तिरे काय करूला. चला जाऊ आपण वावरात. आपल्या वावरात येऊन लावली भाऊ आपली गाडी. आणि एक आपली पल्सर आहे. हे आपली ॲटो तर भाऊ आज आपल्याला गहू पेरणं हे वावर कालच तयार केला. तिकडे आपली तूर राहायला करायची. चला ॲटो घेऊ आता मागे आपण. घेतली भाऊ आपण ॲटो मागे. आणि आता युराल ट्रॅक्टर इकडे हा आपला प्रसाद. झालं आपलं वावर तयार आहे. आता युराल ट्रॅक्टर आलो भाऊ आपल्या वावरात ट्रॅक्टर. पोचलं ट्रॅक्टर वावरात. इकडे आपले बाबा आणि छोटे बाबा.
ही तुरी गट्टे फेकू राहिले. चला आपण बी फेकतो तुरी गट्टे. भाऊ आपण गवाय थैल्या खताय थैल्या आपल्या मोठ्या बाबावर दिलं आपण ब्लेड. म्हटलं करा आपल्या गव्हाच्या थैलीची अनबॉक्सिंग केली बाबानं. अनबॉक्सिंग फटकनी केली भाऊ. थैल्याची केली भाऊ अनबॉक्सिंग. आणि 2 थैल्या टाकून दिल्या. 2 खताच्या 2 गव्हाच्या. आता या काकाला म्हटलं चला पेरा फटाफट. त्यात आपले मोठे बाबा म्हणत पहिले आपण पूजा करून घेऊ. म्हटलं पहिली पूजा करून घेऊ. चला भाऊ बाबा पूजे होत लोक. आपल्याला एक काम चांगलं ते काम होतं भाऊ की आपल्याला गावात जाऊन मक्का आणायचा होता. तर तो गाडी लावली भाऊ चबीन गेला तिकडं मेरीवर ट्रॅक्टर पेरले. चला आता आपण जाऊ गावात मक्का आणायले. मक्का अजून काय बाजरा चांगला आपल्याला. मक्का 4 किलो बाजरा अर्धा किलो. चला आपण आणू मक्का आणि बाजरा. हो आपण बसस्टँड घेणार आपल्या या दुकानातून मक्का. का मक्का काय किलो आहे. मक्का काय किलो. 20 रुपये द्यावर. आपल्याला मक्का द्या 4 किलो. बाजरा आहे का बाजरा. बाजरा नसते भाऊ आपल्याला. नाही का. हे काय बारली आहे. बारली आहे का हे. काय किलो आहे बारली. 30 रुपये. 30 रुपये किलो बारली. देऊ काय भिजवलं नसते काय. आता डेवरा खाऊ पाहिजे. द्या देऊन. काय देऊ सांग आता. मक्का द्या 5 किलो. आबाजून घेतला म्हणून 5 किलो मक्का. हे का पैसे. थैली घेतली आबाचीच 400 रुपये पीस. चला तर जाऊ आपण वावरात. घेतला भाऊ आपण बस स्टँडहून मक्का. आता चाललो आता आपल्या वावरात. चला मग आता मी भेटतो तुम्हाला वावरात आपल्या. चालला भाऊ आपण मक्का तर त्या पोतळीत आहे. चला आता आपल्या बाबांना आवाज दिला. आपल्याला खायला दिला आवाज. ते पो पेरणी कशी चालू आहे तेही पो. ते वाटतं ट्रॅक्टर कसं घुमू राहिलं घर 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 घर. चला मग पाहू कसं आहे तर पेरणी चालू. काल भाऊ बंद्या वावरातल्या खुटल्या आणि पराठे असल्या आम्ही ना. तिघही बंद्या 1.5-2 एकर वावराच्या आमच्या. ते खांब्याला वावरा भाऊ या चाऱ्यापासून. तेव्हा ट्रॅक्टर खर्च चालू राहिला. खुटल्या आहेत जित्या. रोटरनं कटल्या नाही भाऊ खुटल्या. हा हे कुठली उपटेले बोलावलं भाऊ आपल्याला. हा भाऊ ट्रॅक्टर चालू आहे गराल पाकाचं चालते रे ट्रॅक्टर. बाबू पोट्टो कशी कामगिरी होईल आपल्या वावराची खतरनाक. हा कशी न्यूरोला ट्रॅक्टर ओळख कर घर घर घर. कशी वरम फुट राहिले खोल. वावरही सवा नाही भाऊ आपला. तरी 3 दांड पाळा लागते याच्यात माईची बना. 3 दांड पाळा लागतात भाऊ याच्यात. हा तिकडे दुसरा आपला गहू पेरायला तिकडे 4 एकर डायरेक्ट तिकडे. हा 2 एकर हो गहू पुरा 6 एकर गहू होऊन जाते हो पुरा. आणि हे हा आपलं वावर म्हणजे आपल्या मोठ्या बाबाला दिला आपण. म्हणजे अर्धा गहू द्यायचा अर्धा गहू आमचा. अर्धा खर्च द्यायचा अर्धा खर्च आमचा. तुम्हाला तर माहीत आपण गाडीवर जात असतो म्हणून आपण काही वावराच्या इकडे टेन्शन नाही घेत. आता आलो आपण आपल्या गोळ बोरी पाशी. तिथं ते साखरून गोळ बोर. गोळ बोरा भाऊ. भाऊ आपण वरच्या वावरात आलो. अटी आहे झोका बांधेल बसलो भाऊ आपण झोक्यात. चला आता मी झोका. कसं आपले येळीचाली जपले हो. येळीचाली करायला 1 नंबर. आपण तिकडे ट्रॅक्टर चालू इकडे माझ्या झोके घेणं चालू. पहा भाऊ 2 थैल्या झाल्या बी आट्टो पेरणं. मी दाखवतो तुम्हाला कुठं काय झालं पेरणं. तर 2 थैल्या आट्टो झालं 2 थैल्या पेरणं.
आता तिकडे अहो आपले हातपूर काय झाले त्या औषधनं गहू कालवला आपण हिच्यात तिकडे ट्रॅक्टर चालू आहे 4 थैल्या गहू बसते वाटते भाऊ हिच्यात पुरा आपलं चालू जाय ट्रॅक्टर आणि आपले हात कसे झाले औषध कालवले आपण त्यानं चला पाहू आता धुयाचा जुगाड हात ते आमच्या वरच्या वावरातल्या गळ्याचा ट्रॅक्टर आहे ते वर नाही चोटराला आयसर आहे ते गाडी ट्रॅक्टरचं नाव ते वर चढून नाही राहिलं तर तो पाक अशी कोशिश करू आला वर चढवायची आपलं इकडे पेऱ्याचं वावर चालूच आहे तिकडे त्याचा ट्रॅक्टरने चढू राहिलं त्या गळ्याचं चोळीन काय झालं इकडे पहा हे काळ्या चिमण्या हे फॅन्ड्रीमधल्या जब्यातल्या काळ्या चिमण्या नाही भाऊ हे फॅन्ड्रीमधल्याच वाटर आला भाऊ म्हणते हे बा किती साडे आले तर झालं भाऊ वावर फिरणं पुरं ट्रॅक्टरनं मारला भाऊ वावराचा आळा मोळा म्हणजे आळे मोडला आणि आता झालं भाऊ आपलं वावर पूर्ण रेडी झालं भाऊ आपलं वावर फिरणं ट्रॅक्टर बी गेलं घरी चला आता जो पण पाणी आणायला ताण लागलेलं आहे आणि प्यायला जाऊ तर वालवर बिस्लरी घेतली चला आता वालवर जाऊ पण पाणी प्यायले तर अशी झाली भाऊ आपल्या गव्हाची पेरणी चला आता मी जातो वालवर मी जातो वालवर आणि आणतो प्यायले पाणी मोठ्या बापाले आणि मी बी पितो पाणी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करून टाका